सकाळची हे पहा घाई गडबड आणि टिफिन मुलींचा. तर हे पहा पौष्टिक असा नाश्ता बनवलेला आहे. कसा बनवलेला आहे ते पूर्ण व्हिडिओ वॉच करा. बघा, पौष्टिक हलका फुलका वेट लॉस करण्यासाठी किंवा ज्यांना शुगर आहे, डाएट आहे त्यांच्यासाठी हेल्दी असा नाश्ता बनवलेला आहे आज मी. नमस्कार, मी रुपाली, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि व्हिडिओ पहिल्यांदाच सांगते मी, सर्वांनी व्हिडिओ कंप्लीट शेवटपर्यंत पहा आणि नक्की छानशी अशी कमेंट करा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तर हे पहा, मी कांदा टोमॅटोची चटणी बनवलेली आहे. मूग ठेवलेले आहे, रात्री भिजत घातले होते मूग. थोडे वेळ 5 मिनटं उकडण्यासाठी ठेवलेले आहेत. आणि अगोदर गरम पाणी केलेलं आहे. हे सब्जा बी मी रात्री भिजत घातलेलं होतं. मी एक चमचा सब्जा बी टाकून घेते आहे ग्लासामध्ये. दोघांसाठी, आहोंसाठी आणि माझ्यासाठी हे गरम पाणी आणि सब्जा आणि लिंबू टाकणार आहे त्यात. सकाळी सकाळी हे रोज आम्ही रोजच घेतात वेगवेगळे ड्रिंक्स. हे पहा, लिंबू टाकून घेते मी. लिंबू, गरम पाणी आणि सब्जा बी एक चमचा. आणि ही सब्जा बी ही रात्रीच भिजत घातलेला आहे मी. आणि एवढं आहे, जास्त आहे. तर मुली पण घेऊन जातात शाळेत, म्हणजे पाण्याच्या बॉटलमध्ये टाकून घेऊन जातात ते. सध्या म्हणजे उन्हाळ्यामध्ये सब्जा पिलेलं खूपच चांगलं असतं. पाण्याचं प्रमाण जास्त आपल्या शरीरात वाढतं. आणि पुन्हा त्यांचे टिफिन भरून घेतलेले आहेत. चपाती आणि कांदा टोमॅटोची चटणी आणि ही नाश्त्याची तयारी. हे पहा, उकडून घेतलेले आहेत, म्हणजे 5 मिनटं वाफवून घेतलेले आहेत. हे अख्खे मूग आहेत. तर मोड आलेले नाही आहेत, रात्रीच भिजत घातले होते त्यामुळे नाहीत आलेले मोड. तर नाश्ता बनवायचा होता हेल्दी असा. बघा, 1 वाटी घेतलेला आहे मूग आपण. आणि त्यामध्ये आता भरपूर सारं सामान घालणार आहे मी. हे पहा, कांदा नॉर्मल आकाराचा हा छोटासा कांदा घेतलेला आहे, छोटा छोटा कट करून. आणि यामध्ये आपले तेल नाही आहे, तिखट नाही आहे, साधा सिंपल बिना तेलाचा नाश्ता रेडी होतो आपला. हे पहा, कांदा टाकून घेतलेला आहे आणि छोटीशी काकडी एक वरचं साल्ट काढून छोटे छोटे कट करून घेतलेली आहे. एक वाटी काकडी, टोमॅटो, कांदा उन्हाळ्याच्या दिवसात जास्त खाल्लेला खूपच चांगला. आणि पाण्याचं प्रमाण भरपूर असतं यामध्ये, कांद्यामध्ये, काकडीमध्ये, टोमॅटोमध्ये. आणि मस्त म्हणजे आपलं वजन कमी करण्यासाठी किंवा ज्यांना शुगर आहे त्यांच्यासाठी, आमच्या आहोंना शुगर आहे त्यांच्यासाठी मेन बनवते आहे मी. आणि हे पहा, हिरवी कोथिंबीर छोटी छोटी कट करून घेतलेली आहे. कोथिंबीर पण टाकते आहे. कोथिंबीर पण खूपच आपलं आरोग्यासाठी चांगली असते. हे का, हे टाकून घेतलेली आहे कोथिंबीर. नंतर याला छानपैकी मिक्स करायचं. आणि तरी पण अजून बाकी आहे टाकायचं काही सामान, तर मी दाखवतेच पुढे तुम्हाला. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला असेल तर नक्की छानशी कमेंट करा. हे पहा, हे टाकून एवढं घेतलेले कांदा, टोमॅटो, काकडी, कोथिंबीर आणि आता थोडेसे हे टाकणार आहे मी. हे पहा, किती मस्त झालेला आहे. हलका फुलका हेल्दी नाश्ता. आणि थोडेसे आपल्याला फुटाणे टाकायचे, तर फुटाणे, हरभऱ्याचे चणे फुटाणे टाकायचे आहे थोडेसे. आणि ते पण मिक्स करायचं आहे, नंतर मिक्स करणार आहे. आणि आता त्यामध्ये मी मेन महत्त्वाची एक वस्तू टाकणार आहे, 1 चमचा. ते म्हणजे सीड्स, मिक्स सीड आहे हे. असं तर आपल्याला खाणं होत नाही, मला तर खाणंच होत नाही, मी खाऊ शकत नाही, वेळच भेटत नाही कामामुळं. तर मी यामध्ये टाकणार आहे 1 चमचा. ते सीड्स मिक्स आहेत पूर्ण त्यात. भोपळ्याचं बी, टरबुजाचं बी, जवस, वेगवेगळं आहे, भरपूर सामान मिक्स आहे. ते एकदा डीमार्टमधून आणलेलं आहे आम्ही. आणि हे काळं मीठ टाकणार आहे थोडंसं, चवीनुसार थोडंसंच टाकणार आहे, जास्त पण नाही वापरायचं, जास्त पण मीठ खाऊ नये. आणि थोडंसं टाकलेलं आहे मीठ. आता त्याला अर्ध लिंबू पिळून घेणार आहे मी त्यामध्ये. हे पहा, खूपच मस्त लागतो असा. नक्की तुम्ही पण करून पहा नाश्ता. हेल्दी आहे आणि वेट लॉस पटकन होतो ह्याने.
सकाळी सकाळी आपलं चहा बाहेरचं हे खाण्यापेक्षा खूप मस्त असा ही नाश्ता आपला रेडी झालेला आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा प्लीज. छानशी कमेंट करा आणि आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. भेटू आता नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.